समाधानात ठेवाच लागेल. समाधान ठेवाच लागेल. समाधान नाही पण ठेवा लागेल. ठेवा लागेल. नमस्कार शेतकरी मंडळी, विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. आज आपण लाईव्ह गहू काढणं चालू आहे. कोणता आहे त्या संदर्भातली पूर्ण माहिती शेतकऱ्याकडून घेऊ आणि चांगल्या प्रकारे यांचा गहू निघत आहे. बरेच शेतकरी आता जवळपास हार्वेस्टरनंच काढतात, परंतु यावर्षी काही वातावरण चेंजिंग बदलल्यानंतर या शेतकऱ्याचा गहू पडल्यामुळे यांनी हे असे जे जुनी पद्धत आहे पेंड्या बांधून मशीनमधून काढायची, त्या पद्धतीनं हे काढत आहेत आणि असाच यांनी गुळ मांडलेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. कोणत्या कंपनीचा गहू आहे हा? लोकवन. लोकवनचा आहे ना? हो. किती एकराचा प्लॉट आहे हा? 2 एकराचा. 2 एकराचा. किती लागलं बी तुम्हाला? आम्हाला लागलं 1 क्विंटल 10 किलो. 1 क्विंटल 10 किलो आहे ना? हा. जवळपास बरेच शेतकऱ्याचे काढणं झालं, परंतु आता म्हणजे उशिरा पेरला होता का तुम्ही? हा, उशिरा पडला आता आणि ते अवकाळी पाणी आलं तर हो. त्याच्यामुळे पूर्ण खाली पडला होता. बरं बरं. हा, धडतीले कमी येणार आहे आता. झडतीले कमी येणार कारण बरं? खाली पडल्यामुळे, अवकाळी पाणी आल्यामुळे. तरी पण तुमची अपेक्षा काय होती? काय झडती लागायला पाहिजे होती समजा? एकरी 15-16ची लागेल पाहिजे होती. 15-16 लागायला पाहिजे. लागतेच ना. लागतेच आहे ना? हा, पण यावर्षी नाही लागायला. दरवर्षी पेरता का तुम्ही गहू मग? हा. याला खत फवारणी वगैरे काय काय केली होती मग? खत वगैरे दोन वेळा खत दिलं हो. आणि फवारणी केली ती 2 वेळा. 2 वेळा फवारणी केली, 2 वेळा खत दिला आहे ना? हा. तरी तुमची उंबी जी आहे ते चांगली दिसून राहिली. नाही ना, कमी आहे. पोस राहिली ते पाण्यामुळे, याच्यामुळे, कशामुळे? वातावरणामुळे. असं का? हा, हे पाहून घ्या. इकडे पहा. तर ही उमी आहे की नाही? हो हे माहिती काहीच नाही याच्यात. हो. याचं कारण काय आहे नेमकं बरं? ते धूळ आली ना, धूर. हा, धुरीची आहे ना? हा, खराब झालं ती. तो खराब झाला. हा. म्हणजे जेवढी म्हणाला तेवढी झडती समजा यावर्षी तुम्हाला अपेक्षा नाही आहे समजा. नाही. तरी पण मिनिमम तरी काय पडेल समजा? आता हे चालूच आहे ना. तरी अंदाजे एक समजा सपोज आता काय 6-7 कोटी एकरी. एकरी 14-15 क्विंटलच्या अंदर आहे. 15 क्विंटल जाण. हा, म्हणजे अर्ध घट झाली. असं एकच व्हेरायटी लावली का दुसरी अजून कोणती आहे? हा, एकच आहे. एकच आहे. लोकवन आहे ना? लोकवनमध्ये काहीतरी असते तर वाटते, काही नाव वगैरे काही? नर्मदा. लोकवन नर्मदा. असं का? किती एकरा क्षेत्र आहे मग शेतीचं? हे 2 एकराचं आहे. 2च एकर आहे ना? अजून दुसऱ्याकडे काही पेरलेलं आहे का मग? नाही, हेच आहे. असं का? बरं. चला ठीक आहे. मग आपण आता पाहूच. आपण आता लाईव्ह आपण पाहू राहिलो हा. की नेमकं यांना काय झडती लागणार आहे काय नाही. तर पाण्यामुळे नुकसान जास्त झालं. शेतकऱ्याचं म्हणणं आहे की यावर्षी पाणी आल्यामुळे थोडंफार नुकसान आहेच त्यांचं. जे उंबी आहे ते फारसे काही भरलेली नाही आहे हे बा. आणि दरवर्षी त्यांना एका एकरातनी 15 ते 16 क्विंटल धान्य होते, परंतु यावर्षी वातावरण थोडं वेगळं असल्याकारणानं म्हणजे अर्ध्याला अर्धाच त्यांचं वाटून आलं की जिथं 15 क्विंटल एकरी व्हायचा तर तिथं आज 2 एकरात. हा, 2 एकरात तेवढं उगा. आज 2 एकरात म्हणजे एका एकरातनी समजा 15 क्विंटल व्हायचं. अर्धेच लॉस झाला. तुम्ही अर्ध्याचं झाले समजा. अर्ध्याचा. पण तरी शेतकरी असे आहेत की शेतकरी समाधान आहेत. हा. अर्ध्या बी तरी समजा झालं तरी बी आहे ना? अशा पद्धतीनं आता यांचं खर्च निघत नाही तसं बाहेर. काय म्हटलं? खर्च जेवढा लागेला आहे तेवढंच उत्पन्न होऊन राहिलं. तेवढंच उत्पन्न होऊन राहिलं. म्हणजे अजून काही म्हणजे आता कसं आहे की निसर्गावर आहे सर्व काही आहे शेतकऱ्याचं, आहे ना? खर्च निघत नाही, निघून नाही राहिला, परंतु आता तुम्ही ज्या आशेनं पेरलं होतं समजा, आता हे तर वर्षाचं जे आहे हे तर कोणाच्या हातात नाही आहे. नाही. पण तरी समाधान आहे तुम्ही? समाधानात ठेवाच लागेल. समाधान ठेवाच लागेल. समाधान नाही पण ठेवा लागेल. पण जवळपास मला एक सांगा की तुम्हाला आतापर्यंत याला किती खर्च लागला मग? आतापर्यंत याला जवळपास 20,000 रुपये. 20,000 रुपये खर्च. काढणं गिळणं संपलं. काढणं गिळणं सर्व सोपं झालं. 2 वेळा खत दिला, 2 वेळा फवारणी दिली. पेरणी हो आणि पाणी देणे. बरोबर. आता हे काळ्याचा खर्च हो
तर जवळपास 20,000 रुपये समजा खर्च हो आहेच याला. हो आता एवढं असूनही तुम्ही जसं पाहिजे तसं बियाणं भरलं नाही आहे नाही वातावरणाच्यामुळे, तरी तुम्ही समाधान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बरं तर चला ठीक आहे, समाधानकारक आहे, काही हरकत नाही. आता पाहू नेमकं आपण लाईव्ह, आता आज आपण हे शेतात आलेलं आहोत, तरी पाहू नेमकं किती काय झडती लागते. तर आता शेतकऱ्याचं कसं आहे की शेतकरी समाधान आधीपासूनच आहे, परंतु असं काही नाही घडलं तर मग तिथं शेतकरी फार विचारात पडतात. तरी पण आम्ही किती मजूर आहे म्हटलं? 6 मजूर डेली. असं का? जवळपास किती एकर काढता समजा दिवसभर तुम्ही? 2 बॅग 2 बॅगा काढता आहे ना? बरं, कुठं राहता? राजनकर होता काय म्हटलं? शरद राजनकरच्या वर शरद राजनकरच्या आवारात नाही? बरं बरं बरं, चला ठीक आहे दादा. खरोखर शेतकरी एवढे समाधान आहेत, एवढं होऊन बी नाही तरी समाधान आहेत यांनी सांगितलं. धन्यवाद दादा. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.